अध्यक्षपदी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची वर्णी लागलेली आहे। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ही निवड जाहीर केलेली आहे। नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीचा टप्पा मार्गी लागल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय। महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याकरता निवडणूक आयोगाने सगळ्या पालिका आयुक्तांची आज बैठक बोलावलेली आहे। यात प्रामुख्याने मतदार याद्यांबाबत आढावा घेतला जाणार असून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपलं की निवडणुकांची घोषणा होऊ शकते। मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदार यादी संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुंबईच्या मतदार यादीमध्ये दुबारच नव्हे तर 103 वेळा 4 व्यक्तींची नावं आहेत। मुंबईमध्ये तब्बल 4,33,000 व्यक्तींची नावं मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेली आहेत। वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला भाजपनं जोरदार धक्का दिलाय। माजी सभापती कल्पक पाटलांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। कुणाला कुणी मारत असेल तर त्याला वाचवणं गुन्हा नसल्याचं वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केलंय। माझ्या मुलानेही त्या मुलाला वाचवल्याचं म्हणत त्यांनी पुत्राची पाठराखण केली। त्या पोलिसाला मारण्याचा काय अधिकार आहे असं वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केलंय। दरम्यान त्यांनी शिवराळ भाषेचाही वापर करत वादग्रस्त विधान केलं। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणामध्ये आता अजित पवारांनीही एंट्री केली आहे। सामोपचाराने वृक्षतोड प्रकरणात मार्ग काढला पाहिजे अशी पोस्ट करत अजित पवारांनी आपली भूमिका मांडली। डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेशावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला, पण सुरुवात शिवसेनेनं केल्याचं म्हणत भाजप शांत बसणार नाही असं भाजप पदाधिकारी म्हणाले। एनआयए प्रमुख सदानंद दातेंची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार आहे। सदानंद दातेंना एनआयए मधून कार्यमुक्त करण्याकरता राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आलाय। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला वर्षअखेरीस सेवानिवृत्त होत आहेत। आता त्यांच्या जागी सदानंद दातेंची नियुक्ती केली जाणार आहे। मुंबईमध्ये हवा कुठल्या ठिकाणी किती खराब आहे याची अचूक माहिती आता मिळू शकणार आहे। आयआयटी कानपूर आणि पालिकेच्या समन्वयातून मुंबईला लवकरच स्वतंत्र हवा गुणवत्ता निर्देशांक मोजण्याचं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे। मानस असं या उपक्रमाचं नाव आहे। मुंबईतील हवेच्या गुणवत्तेची रिअल टाइम माहिती या माध्यमातून उपलब्ध होईल। मुंबई विद्यापीठाकडून प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून विद्यापीठातील रिक्त पदांकरता 3 डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुभा दिली होती। मात्र मुंबई विद्यापीठाने अर्ज करायला 18 डिसेंबर संध्याकाळ 5 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे। राज्य सरकारने टीईटी परीक्षा बंधनकारक करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात राज्यातील विविध शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या संघटनांनी 5 डिसेंबरला शाळा बंद आंदोलन पुकारलेलं आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, शिक्षक सेना, शिक्षक भारती, मुंबई मराठी अध्यापक संघ यासह राज्यातील बहुतेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। या संघटना आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्याकरता दादरमधील चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी येण्याची शक्यता असून अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी, शिवाजी पार्क, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान, राजगृह यासह विविध ठिकाणी नागरी सेवा सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत। शिर्डीच्या साई मंदिरामध्ये दत्त जयंती उत्सवाला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण मंदिर परिसर फुलून गेलेला आहे। आकर्षक फुलांची सजावट मंदिराला करण्यात आलेली आहे। संध्याकाळी होणाऱ्या दत्त जन्म सोहळ्याकरता भाविक मोठ्या संख्येने पालख्या घेऊन शिर्डीमध्ये दाखल झाले। दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये सुद्धा भाविकांची प्रचंड गर्दी आहे। अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आज दिवसभर आयोजन करण्यात आलंय। महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गोवा, गुजरातमधून भाविक दर्शनाकरता अक्कलकोटमध्ये दाखल झाले।
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबरला देशभरातील लाखो अनुयायी मुंबईतील दादर इथल्या चैत्यभूमीला भेट देणार आहेत. बाबासाहेबांना अभिवादन करणार आहेत. चैत्यभूमीला येणाऱ्यांमध्ये लाखो अनुयायी बाहेरून वाहनानं मुंबईमध्ये येत असतात. या अनुयायांच्या वाहनांचा टोल माफ करावा अशी मागणी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वायू प्रदूषण संबंधित नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारवाई केली असून 19 रेडीमिक्स कॉन्क्रीट म्हणजेच RMC प्लांट बंद केले आहेत. तसंच इतर काही उद्योगांवर आर्थिक दंड आणि इतर कडक उपाययोजना सुद्धा लागू करण्यात आल्या आहेत. मुंबईतील सगळ्यात वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या LBS मार्ग आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यान वाहतुकीची मोठी समस्या बघायला मिळते. हा ताण कमी करण्याकरता आणि वाहतूक सुरळीत करण्याकरता LBS मार्ग BKC उड्डाणपूल कनेक्टर बांधला जात आहे. या कनेक्टरचं 85% काम पूर्ण झालेलं आहे. मुंबईच्या समुद्राला 4 डिसेंबरपासून 7 डिसेंबरपर्यंत सलग 3 दिवस मोठं उधाण येणार आहे. 4.5 मीटर ते 5.3 मीटरच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मुंबईकर आणि पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणं टाळावं. पालिका पोलिसांनी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. अर्थव्यवस्थेने तिमाहीमध्ये नोंदवलेला अपेक्षेपेक्षा 8.2% वाढीव दर आणि भांडवली बाजारात सेन्सेक्स निफ्टीला नवीन उच्चांकाची चाहूल लागली आहे. देशाच्या चलनाने मात्र घसरण कायम राखलेली आहे. बुधवारी रुपयानं प्रति डॉलर 90चा स्तरही ओलांडला. मंगळवारच्या तुलनेमध्ये 25 पैशांच्या घसरणीसह तो 90.21 या ऐतिहासिक तळाशी बंद झाला. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघूयात. जळगाव जिल्ह्यासह शहरातील बाजारपेठांमध्ये पालेभाज्या आणि फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली. भाज्यांच्या दरात त्यामुळे लक्षणीय घट झाली. गृहिणींना त्यामुळे काहीसा दिलासा मिळालाय. कोथिंबिरीची आवक घटली आहे. त्यामुळे तिचा दर मात्र 50 रुपयांवरून थेट 130 रुपये झालेला आहे. दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील अंगणेवाडी इथल्या श्री देवी भराडी मातेचा वार्षिक यात्रोत्सव 9 फेब्रुवारी 2026ला होणार आहे. धार्मिक परंपरा जोपासत अंगणे ग्रामस्थांनी देवीला कौल लावून यात्रेची तिथी निश्चित केली. मीरा भाईंदर उत्तन परिसरातील स्थानिक मच्छीमारांची व्यापाऱ्यांकडून करोडोंची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलंय. स्थानिक मच्छीमारांकडून व्यापारी मोठ्या प्रमाणावर मासे खरेदी करून त्यांच्या बदल्यात चेक देण्यात येत होते. मात्र हे चेक क्लिअर न होता परत येऊ लागल्यानं मच्छीमारांना 1ही रुपया न मिळता त्यांचं प्रचंड नुकसान झालं. भाईंदर रेल्वे पुलावर एका दिव्यांग अंध महिलेला रेल्वे पोलिसांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वजन काटा आणि दिनदर्शिका विकण्याकरता बसलेल्या महिलेवर पोलिसांनी कनशिलात लगावली. तसंच अंगावर पाणी फेकल्याचा आरोपही महिलेनं केला आहे. सांगलीच्या आष्ट्यामध्ये सुरू असलेलं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन मागे घेण्यात आलंय. मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आलं होतं. प्रशासनानं जयंत पाटलांना समाधानकारक माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आलं. सांगलीच्या आष्ट्यामध्ये मवियानं आंदोलन केलं होतं. स्ट्रॉंगरूम समोर सुरक्षा यंत्रणा नसल्याचा आरोप करत मवियाच्या कार्यकर्त्यांचा स्ट्रॉंगरूम बाहेर ठिय्या आंदोलन करताना ते बघायला मिळाले. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी स्ट्रॉंगरूम बाहेर राडा झाला. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये भाजप प्रतिनिधीनं कमळाचं बटण दाबल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय. या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे तक्रार देण्यात आली. नगरपालिकेच्या निवडणुकांच्या कार्यक्रमामध्ये त्रुटी आढळणं ही निवडणूक आयोगाची मोठी चूक असल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय. यात सगळे दोष आयोगाचे असल्याचा आरोपही त्यांनी केला. गोंदियाच्या सालेकसा तहसील कार्यालयामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ईव्हीएम आणण्याच्या निर्णयाला उमेदवारांनी विरोध केलेला आहे. दरम्यान मोठ्या संख्येनं पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मावळच्या वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मतदान केंद्रामध्ये ईव्हीएमची पूजा केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. शहरातील ऐतिहासिक तळगड असलेल्या किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा सापडला आहे. हा गुप्त दरवाजा शोधण्याकरता दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी मेहनत घेतलेली आहे. अभ्यासकांकडून गडाची माहिती नकाशा घेत या प्रतिष्ठानच्या शिवभक्तांनी फावडे टेकाव पहारी हाती घेऊन हा गुप्त दरवाजा शोधून काढला.
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगरपंचायतीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड प्रकरणावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांनी तहसील कार्यालयामध्ये घेराव घातला। जवळपास 12 तास आंदोलन केल्यानंतर अधिकाऱ्यांनी अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे। राज्यात कर्करोगाच्या रुग्णांना आवश्यक सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात याकरता त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा उपलब्ध होणार आहे। याकरता L1, L2 आणि L3 अशी वर्गवारी करण्यात आलेली आहे। या वर्गवारीमध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयासह छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नांदेड इथल्या 7 शासकीय महाविद्यालयांशी संलग्नित रुग्णालयांचा समावेश आहे। अकोल्याच्या बसस्थानकावर बस लावण्याच्या वादातून 2 चालकांमध्ये हाणामारी झाली। एका चालकाने तर लोखंडी पाईप उगारला आणि मारहाणीचा प्रयत्न केला। दरम्यान प्रवाशांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला। जळगावच्या यावलमध्ये इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकल्याच्या रागातून 7 अज्ञातांनी एका तरुणाला मारहाण केली। या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला। फरार भूषण लोंढेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे। नाशिक पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन ही कारवाई केली आणि त्याला अटक केली। भूषण लोंढेवर गोळीबार करणे, खंडणी मागणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि धमकावल्याबाबतचे गुन्हे दाखल आहेत। डहाणूच्या साखरे गावातील आश्रमशाळेजवळ मृतावस्थेत नवजात अर्भक आढळलेला आहे। पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली। घटनेमुळे परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होते। घाटकोपरच्या अमृतनगरमधील वसंत विहार इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे। अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर भरधाव टेम्पो उलटला, अपघात झाला। यात 6 जण जखमी झाले। जखमींना उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पुण्यातील पीएनजी ज्वेलर्समध्ये चोरी झालेली आहे। चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय। पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे। सैफ दिलीप बोळगावकर असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे। बारामतीच्या शिवाजीनगरमधील जगताप दाम्पत्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला। तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन परतत असताना भरधाव कारची ट्रकला जोरदार धडक बसली आणि हा अपघात झाला। यात एक मुलगी जखमी झाली आहे। तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। नाशिकमध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा याला अटक करण्यात आली आहे। सेवानिवृत्त सैन्य अधिकाऱ्याची आर्थिक फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। राज्यातील घाऊक बाजारपेठ बंद करण्याकरता 5 तारखेला नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठ 1 दिवसाकरता बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। बाजारपेठ 1 दिवस बंद करत सरकारचं लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे। नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी सकाळी मोठी कारवाई केली। बेलापूर परिसरातून तब्बल 13,50,000 किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून आणखी तपास सुरू असून या रॅकेटमागील इतर लोकांचा शोध सुरू आहे। मतदारांच्या पळवापळवीबरोबरच महाराष्ट्रात उमेदवारांची देखील पळवापळवी सुरू आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। निवडणूक याद्यांचा घोटाळा देशभरात कुठे नाही। कोण घोटाळा करताय यामागचा उद्देश आहे काही कळायला मार्ग नाही, म्हणजे उद्देश काय ते कळायला काही मार्ग नाही असं आव्हाड म्हणाले। भिवंडीमध्ये मुंबई नाशिक महामार्गावर धावत्या ट्रकला आग लागली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। पिंपरी चिंचवडमध्ये एका टाइल्स दुकान मालकावर कोयत्याने वार करत चोरट्यांनी 3 लाख रुपये लंपास केलेले आहेत। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे। चिंचवड पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलेला आहे। अमरसिंह पंडित यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने लोक आले होते अशी धक्कादायक माहिती त्यांच्या स्वीय सहाय्यकाने दिली आहे। पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचं ते म्हणाले आहेत। 15 ते 20 जणांनी मोठमोठ्याने शिवीगाळ करत मारहाण केली असं त्यांचं म्हणणं आहे। मीरा भाईंदरचे स्वप्नवत शहर निर्माण करणे हाच ध्यास असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। एसटी बसस्थानकाच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं। नांदेडमध्ये अंजली आंबेडकरांनी आचलची भेट घेतली। घडलेली घटना दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर आचलचं संपूर्ण शिक्षण याची जबाबदारी वंचितने घेतल्याचंही त्या म्हणाल्या।